मी खेड लोकसभा मतदारसंघाचा खासदार बोलतो. आजचे दादा सगळ्यांना माहिती, पण लहानपणी शिवाजी कसे होते? डोक्यावर पाठी भरून दोघंही वडील आणि मी भाजी विकणं, फळं विकणं. देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार असतील, वळसे पाटील असतील, बाकी सगळ्यांच्या विचार बदलला. ते म्हणाले, मला वाटतं तुम्ही राजकारणात येऊ नका, व्यवसायामध्ये राहा, मराठी लोक कमी आहेत. मी असेल, वळसे पाटील असेल, आम्हाला थोडासा दुरावा जाणवायला लागला. ते माझ्यावर टीका करायचे, मी त्यांच्यावर टीका करायचो. दादा पार्लमेंटमध्ये पहिला दिवस तो कसा होता? तेव्हापासून सलग 2 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळवणारा खासदार ठरले. दादा बाहेर हजारो लोकांचे प्रश्न सोडवताना घरात दादा कसे आहेत? माझ्या विरोधकांनी माझ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या विरोधात रेल्वेचं कार्टून तयार केलं समोरच्या उमेदवारांनी, की जंगल दाखवलं छोटं कार्टून असं आणि त्यातून रेल्वे फिरती, छोटी गाडी असते ना तशी गाडी फिरवली आणि सांगितलं जुग 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 रेल्वे गाडी इकडनं आली तिकडं गेली आणि अशी थट्टा केली की रेल्वे अशी होऊ शकत नाही. आणि त्यांना पराभूत करणं काही विद्यमान खासदार तेच होते. मग बाचाबाची खूप झाली. मग त्यांनी की आता अदानी हटाव हा प्रकल्प, मला जी जागा पाहिजे तुम्ही शेतकऱ्यांना सांगा ना, बाबा तुझं वाटोळं होणार आहे तर तुझं चांगलं होणार आहे. प्रस्ताव सुचवला, नकाशासही त्यांना दाखवलं की बनकर फाटा, जुन्नर, घोडेगाव, भीमाशंकर आणि भीमाशंकर पासून खेड चिंता वाटायला लागली आणि डोळ्यातून पाणी यायला लागलं. आणि दादा आता सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन आंदोलन केलं नाशिक पुणे रेल्वेसाठी, त्यामध्ये तुमची भूमिका काय? पोलीस कमिशनरचा फोन आला. त्यावेळेला हे सगळी आंदोलन नव्हती, आंदोलनकर्ते नव्हते, कोणी आमदार नव्हता, कोणी खासदार नव्हतं. एकटा शिवाजी आढळराव हे पुणे नाशिक रेल्वेसाठी बांधत होते. तरी मला समाधान वाटलं की मी रेल्वे मंजूर केली. विशेष करून जुन्नरहून आला तो शब्द की 15 वर्षात काय केलं, 15 वर्षात काय केलं. त्याचा नारळ अगोदर कुठला होता? 2017ला गडकरींच्या असतं. राजकारणाने आपल्याला मित्र जास्त दिले का अनुभव जास्त दिले? नाशिक फाटा ते राजगुरुनगर ह्या नवीन रस्त्याचं टेंडर काढलं होतं. खूप मेहनत केली, पण शेवटी म्हटलं काय करायचं, कारण मला उचलून बाहेर टाका, परंतु हा रस्ता मला व्हायला पाहिजे. कृषी मंत्री म्हणून पवार साहेब बसलेले असायचे आणि त्यांच्या समोर जाऊन घोषणा द्यायची. त्यावेळेला मला कुठेतरी खजील झाल्यासारखं वाटायचं, म्हणून पाठीमागून घोषणा देतो. मला माहिती नाही किती आदिवासी लोकांना माहिती की प्रकल्प चांगला आहे का वाईट आहे, नक्की बोरंड्याला काय होतंय, आपल्याकडे काय होतं, आपलं पाणी जाणार आहे का, आपली जमिनी जाणार आहे का, काय होणार आहे, गेल्या जमिनीचं काय मिळणार आहे आपल्याला. प्रत्येक तालुक्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये अनेक यूट्यूब चॅनल झाले, परंतु त्यातले काही असे चॅनल आहेत की जसं आपलं शिवभूमी कट्टा. आज आपल्याशी चर्चा केली, बरेच काही विषय पाहिले. ते पाहिल्यानंतर एक आगळं वेगळं पण आपल्या चॅनलचं मी पाहिलंय. एक अभ्यासपूर्ण एखाद्या विषयाशी सखोल अभ्यास करून लोकांपर्यंत काय मांडलं पाहिजे. काही अशा गोष्टी की लोकांना माहिती नसतील त्या लोकांपर्यंत आल्या पाहिजे. समाजाला सुद्धा आपल्या चॅनलच्या बातमीतून काहीतरी घेत आलं पाहिजे. हा आपला उद्देश मी बघितलाय. गेल्या अनेक महिने आठवड्यापासून मी फॉलो करतो आपल्या चॅनलला. म्हणून मला आपल्याला विनंती करायची की हे खूप चांगलं चॅनल आपण चालू केलेलं आहे. पण विजय प्रजापती, मी तुमचं आणि तुमच्या सगळ्या सहकार्यांचं मनपूर्वक अभिनंदन करेल की एक चांगलं काम करताय, चांगला उपक्रम तुम्ही हाती घेतलेला आहे. मी माझ्या सर्व त्या परिसरातील जनतेला विनंती करेल, आव्हान करेल की ह्या चॅनलला सबस्क्राईब करून नवीन नवीन विषय रोज पाहत जा. एवढीच मी माझ्या जनतेला विनंती करतो. नमस्कार, मी विजय प्रजापती आणि आपण पाहत आहात शिवभूमी कट्टा हे ऑफिशियल युट्यूब चॅनल. आणि आज आपल्या कट्ट्यावर आपल्या सोबत आहे असं व्यक्तिमत्व ज्यांची ओळख फक्त माजी खासदार म्हणून मर्यादित नाही, तर सर्वसामान्य परिस्थितीतून सुरू झालेला प्रवास, शिक्षणासाठी संघर्ष, नोकरी, उद्योग व्यवसाय, समाजकारण, शिक्षण संस्था आणि सलग 3 वेळा लोकसभेचं प्रतिनिधित्व. विशेष म्हणजे 2 वेळा पराभव झाल्यानंतरही देखील सर्वसामान्यांसाठी दादांचे घराचे दार आजही उघडे आहे. आजही लोक त्यांच्याकडे त्यांचे प्रश्न, त्यांचे समस्या त्यांच्याकडे घेऊन येतात. होय, आज आपल्या सोबत आहेत माननीय शिवाजीराव दादा आढळराव पाटील साहेब. दादा तुमचं स्वागत करतो मी शिवभूमी कट्ट्यावर. तर दादा, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तुमचा हा दिवस कसा सुरू होतो, काय सांगा? खरं म्हणजे ह्यापूर्वी मी खासदार होतो, त्याच्या अगोदर उद्योगपती होतो, त्याच्या अगोदर नोकरी करत होतो. प्रत्येक टप्प्याचे, प्रत्येक वेळचे, रोजचे दिनचर्या वेगळी असायची. परंतु गेल्या 3-4 वर्षापासून, विशेष करून कोरोना काळानंतर, माझं सगळं आयुष्य दिनचर्येच्या निमित्तानं पूर्ण बदललेलं आहे. ह्याच काळात सकाळी उठून वॉकिंग करणं, मॉर्निंग वॉक जवळजवळ 1.5 ते 2 तास चालायचं. गेल्या 2 वर्षापासून मॉर्निंग वॉक कमी करून सकाळी 5:30ला उठून 6, 6:15ला शाळेमध्येच
व्यायामशाळेमध्ये जिमला जाणं एक वर्षभर तासभर, आणि ह्या जिमचा कार्यक्रम, व्यायामाचा कार्यक्रम दररोज सकाळी 1 तास कमीत कमी ह्या वेळात करत असतो. त्यानंतर पेपर वाचणं, तयार होणं, तयार झाल्यानंतर मग मंचर, लांडेवाडी ह्या ठिकाणी असेल तर मग शाळा, पतसंस्था हे दोन्ही कारभार पाहणं. आठवड्यातले 2 दिवस साधारण दुपारी मी पुणे म्हाडाच्या कार्यालयामध्ये जातो, कारण मी म्हाडाचा सभापती असल्यामुळं 5ही जिल्ह्याचा कारभार सभापती किंवा चेअरमन या नात्यानं पाहावं लागतो. मंगळवारी मी मुंबईला असतो, ते सुद्धा शासकीय कामं असतात. म्हाडाच्या कामाचा फॉलोअप असेल किंवा माझ्या मतदारसंघातल्या कामाचा मंत्रालयामध्ये फॉलोअप असेल, ते काम मंगळवारी करणं. आणि बुधवारी थोडा वेळ माझ्या व्यवसायाच्या निमित्तानं मुंबईच्या डायनालॉग इंडिया लिमिटेड ह्या कार्यालयामध्ये असतो. गुरुवारी पुन्हा एकदा मी म्हाडा कार्यालयामध्ये लोकांचे प्रश्न ऐकण्यासाठी किंवा प्रश्न सोडवण्यासाठी उपलब्ध असतो. शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे 3ही दिवस मी मतदारसंघासाठी राखीव ठेवलेले आहेत. विशेष करून रविवार हा दिवस गेले 23 वर्ष मी जे जनता दरबार चालू केलेला आहे माझ्या निवासस्थानी कार्यालयामध्ये, तो अजूनही अविरतपणे चालू आहे. पराभव झाला तरी हरकत नाही, परंतु लोकांची कामं ती काही थांबवायची कारण नाही. त्यामुळं जेवढी माझी ताकद वापरून, जेवढी माझी क्षमतेप्रमाणे लोकांचे प्रश्न सोडवतो. कोणाला निधी पाहिजे असतील, कोणाला अन्याय झाला असेल, कोणाची पोलीस स्टेशनची कामं असतात, प्रांत कार्यालय असेल, तहसीलदार कार्यालय असेल, कलेक्टर कार्यालय असेल, या सगळ्या ठिकाणी अडलेली कामं, पुनर्वसनाची कामं, ही सगळी कामं करण्यामध्ये जे प्रश्न सोडवण्याचं काम असतं ते रविवारी लोकांसाठी उपलब्ध असतं. शुक्रवारी, शनिवारी हे बहुतेक मतदारसंघातल्या गावभेट दौऱ्याच्या निमित्तानं मी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये फिरतो. आता उद्या माझा दौरा शिरूर तालुक्यातल्या 4-5 गावामध्ये गावभेटी आणि मी मंजूर केलेल्या विकास कामाची भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे. दादा, आजचे दादा सगळ्यांना माहिती आहे, पण लहानपणी शिवाजी कसे होते काय सांगा? तसं लहानपण माझं खूप खडतर परिस्थितीमध्ये गेलं. अतिशय हालाकीची, गरिबीची परिस्थिती असल्यामुळं 7वीपर्यंत शिक्षण माझं हे जिल्हा परिषद शाळा ह्याच गावात झालं, लांडेवाडीमध्येच झालं. 8वी आणि 9वी ही 2 वर्ष मला मंचर ह्या ठिकाणी माध्यमिक शिक्षणासाठी जावं लागायचं. परिस्थिती इतकी हालाकीची असल्यामुळं STचा मंथली पास काढणंसुद्धा शक्य व्हायचं नाही. त्यामुळे बऱ्याचशा वेळेला मला मंचर ते लांडेवाडी ते मंचर हा हायस्कूल हा साधारण 6 ते 7 किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागायचा. पायी जायचं, पायी यायचं, असं त्याप्रमाणे 2 वर्ष मी शाळेमध्ये शिक्षण घेतलं तिथं. त्याच्यानंतर 8वी आणि 9वी झाल्यानंतर कुठंतरी घरच्या परिस्थितीमुळं वडील माझे मुंबईमध्ये डोक्यावर पाटी घेऊन फळं आणि भाजी विकण्याचा धंदा करायचे. आणि त्यांना मदत करण्यासाठी घरच्यांचं असं ठरलं की बाबा शिक्षण तर ठीक आहे, तुम्ही मुंबईला जाऊन काय करायचं ते करा, परंतु वडिलांना हातभार लावणं, 4 पैसे अधिकच्या घरामध्ये मिळणं गरजेचं आहे. म्हणून मला त्या कामासाठी मुंबईला जावं लागलं. किती वर्षी तुम्ही हे मुंबईला साधारण माझ्या 15व्या वर्षी मी मुंबईला गेलो. गेले? तो पहिला अनुभव कसा होता मुंबईचा? मुंबईचा अनुभव खूप वेगळा माझ्या दृष्टीनं. ही खूप मुंबई आणि ग्रामीण भागातले लांडेवाडी ह्याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर होतं. पावला पावलाला माणसं, पावला पावलाला नवीन सगळ्या सुधारणा, शहरी जीवन हे बाबू माझे डोळे दिपायचे. पण हळूहळू तिथंसुद्धा रुळलो आणि मग दिवसभर वडिलांबरोबर सकाळी उठून पहाटे 5 वाजता जायचं भायखळा किंवा क्रॉफर्ट मार्केटला, डोक्यावर पाटी भरून दोघंही, वडील आणि मी, मग फळं असेल किंवा भाजी असेल विकत आणायची आणि घाटकोपरच्या चाळीमध्ये विकत जायचे. म्हणजे झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन डोक्यावर पाटी घेऊन दिवसभर माल विकायचा घरोघरी जाऊन. आणि मग संध्याकाळी 4-5 वाजता उरलेला माल असेल तो वडिलांच्या पाटीत टाकायचा आणि मग मी घरी जायचो तयार होऊन. पुन्हा रात्र शाळेचं शिक्षण घ्यायला मुंबईला घाटकोपरला नाईट स्कूलमध्ये मी शिक्षण घेतलं. 9वी आणि मग 10वी वगैरे आणि 11वी म्हणजे बाहेर क्लासेसमध्ये शिकत होतो. 2-3 वर्ष तिथं शिक्षण घेतलं.
आणि मग हळूहळू कुठंतरी वाटायला लागलं की ठीक आहे, आपण भाजी विकणं, फळं विकणं, थोडंफार माझं शिक्षण पण झालेलं SSC पर्यंत, जुनी 11वी पर्यंत. मग पुढं काय करायचं? तर मग मी असं ठरवलं की बाबा आपण एखादी नोकरी बघायची. तर माझे मोठे वडील, माझे मोठे बंधू, वडील बंधू, ते पोस्टामध्ये कामाला होते. त्यांच्या ओळखीनं एका एरियामध्ये, मुंबईमध्ये एका ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कंपनीमध्ये शिपाई म्हणून मी कामाला लागलो. त्यावेळेला माझा पगार होता 100 रुपये महिना. हे 3 वर्ष 4 वर्ष तिथं काम केलं आणि शेवटी इतका अनुभव घेतला. रात्रशाळेचं शिक्षण, दिवसभर नाही दादा, कंपनीमध्ये काम. तुम्हाला थांबवतो, सॉरी. पहिला दिवस नोकरीचा होता, तो अनुभव सांगा. पहिला दिवस कसा होता? तसं मी अनेक ठिकाणी तशा नोकऱ्या केल्या. म्हणजे अगदी प्रिंटिंग प्रेसमध्ये असेल किंवा पेपर टाकण्याचं काम असेल. अनेक हलाखीची परिस्थिती असल्यामुळं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळी कामं करावी लागली. काही ठिकाणी हमालीचं काम करणं, काही ठिकाणी पेपर टाकणं, काही वेळेला. नंतर मग जेव्हा माझी एक स्थिर नोकरी मिळाली इलेक्ट्रॉनिक व्यवसायामध्ये, त्या झेनिथ इलेक्ट्रॉनिक्स किंवा आज जी झेनिथ कम्प्युटर्स आहे त्या कंपनीमध्ये शिपायाची नोकरी लागली. पण तो दिवस माझ्या दृष्टीनं, कंपनी जरी लहान होती तरी बरंचसं काही नवीन तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक काय आहे म्हणजे जगाला माहिती होतं. माझं पूर्वीचं ज्ञान असं होतं की बाबा इलेक्ट्रॉनिक म्हणजे TV, टेप रेकॉर्डर, रेडिओ वगैरे असंच. परंतु त्याच्या पलीकडं इलेक्ट्रॉनिक्स विश्व असतं. म्हणजे सेमीकंडक्टर्स काय असतं. आज सेमीकंडक्टरचा बोलबाला आहे. सरकार सेमीकंडक्टर करतं. पण मला अभिमानानं सांगावं असं वाटतं, सेमीकंडक्टर या व्यवसायाशी मी 1974 पासून संबंधित आहे. पण ज्यावेळेस तुम्ही नोकरी करत होते त्यावेळेस पहिल्यांदा विचार कधी आला मनात का आता आपण नोकरी करायची नाही, आपण उद्योग व्यवसाय करावा? 2-3 वर्ष काम केल्यानंतर असं वाटायला लागलं. म्हणजे माझी अभ्यासू वृत्ती असायची. प्रत्येक गोष्टीकडं, प्रत्येक बाबीकडं बघताना त्याच्यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन, त्याच्यामध्ये अभ्यासू वृत्ती ते असल्यामुळं छोटे छोटे पार्ट, सेमीकंडक्टर, ट्रान्झिस्टर, डायोड, ICs हे सगळे पाहिल्यानंतर ह्याच्यात फरक काय, त्याच्यात फरक काय, एकाच सारख्या दिसणाऱ्या मायक्रोचिप्स, 1974-75 गोष्ट, ह्या एकासारख्या दिसणाऱ्या वस्तू आणि एकाची किंमत 4 रुपये तर दुसऱ्याची किंमत 400 रुपये, इतका फरक असायचा. त्यामुळे उत्सुकतेपोटी मी त्या प्रॉडक्टचा अभ्यास करायला लागलो. माझं ग्रॅज्युएशन शिक्षण अजूनही मी पूर्ण ग्रॅज्युएट नाही आहे. अच्छा. पण मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान ह्या विषयाशी मला इतके वर्ष काम केल्यामुळं खूप मोठा अनुभव आलेला आहे. मला अजूनही आठवतं जेव्हा माझ्याकडं 50 इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक इंजिनियर काम करत होते, तेव्हा मी काही वेळेला त्यांना त्यांचे टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व करत होतो. पण अजूनही मी साधा आर्ट्स ग्रॅज्युएटसुद्धा नाही. MTech, BTechच्या लोकांनासुद्धा तंत्रज्ञानामध्ये मी थोडं गायडन्स करत होतो. हे सगळं अनुभवावरून शिकायला मिळालं. मग आजच्या पिढीने दादा नोकरी करावी का उद्योग व्यवसाय करण्याची हिंमत करावी, तुम्हाला काय वाटतं? प्रत्येकाचं लक्ष असावं, आपण मोठं व्हावं. आपण शिपायापासून नोकरीला सुरुवात जरी केली तरी भविष्यामध्ये बॉस होणं, स्वतःचा व्यवसाय करणं, हे लक्ष ठेवून जर आपण त्या दिशेनं मार्गक्रमण करत राहिला तर, किंवा डायरेक्टली व्यवसायाकडं वळणं हे मी सजेस्ट करणार नाही. माझ्या दृष्टीनं ते योग्य नाही. जोपर्यंत तुम्हाला ज्या गोष्टीचा, ज्या बाबीचा तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, त्या व्यवसायाच्या छोट्याशा छोट्या पदावर सुद्धा तुम्हाला नोकरी करणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला कळतं की काय बरोबर व्यवसाय असतो. नोकरी करताना, व्यवसाय करताना व्यवसाय करणारा आपला मालक असेल, आपल्या सिनियर्स असतील, त्यांच्याकडनं बरंचसं काही शिकायला मिळतं. मग त्याचा उपयोग आपल्याला स्वतःचा व्यवसाय करताना होतो. त्या दृष्टीनं अगोदर नोकरी करावी. चांगली नोकरी, मोठ्या पदावर गेला तर ठीक आहे, कारण सगळं काय मोठ्या पदावर जातील असं काही नाही. मग छोट्या व्यवसायाला आपण सुरुवात केली तर बरंचसं काही तुम्ही गोष्टी साध्य करू शकता. आणि दादा तुम्हाला इतकं शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला, मग हा उद्देश डोक्यात कुठेतरी होता, विचार होता म्हणून तुम्ही शिक्षण संस्था चालू केल्या का? नाही, असं नाही. खरं म्हणजे जेव्हा मी
स्वतः भाजीचा धंदा केला, हमाली केली, नोकऱ्या केल्या, पेपर टाकले, इलेक्ट्रॉनिक व्यवसायामध्ये नोकरी केली, इलेक्ट्रॉनिक स्वतःचा व्यवसाय चालू केला. व्यवसायामध्ये स्थिर झाल्यानंतर मला असं वाटायला लागलं की मी काहीतरी करू शकतो. मला हे जग बघायला मिळालं. माझ्या गावामधल्या, माझ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं काय. 1986-87ला जेव्हा मी गावाकडे यायला लागलो पुन्हा, त्यावेळेला लक्षात आलं की आज माझ्या गावामध्ये हायस्कूलची सोय नाही आहे. माझ्या गावामध्ये फक्त 7वीपर्यंत शाळेची सोय, शिक्षणाची सोय होती, जिल्हा परिषदेची शाळा. 8वीला मग मुलांना कुठंतरी नारोडीला जावं लागायचं, घोडेगावला किंवा मंचरला ह्या ठिकाणी पुढील शिक्षणासाठी जावं लागायचं. 87 साली जेव्हा मी आणि ग्रामस्थांनी मिळून शाळेचा निर्णय चालू करायचा निर्णय घेतला, त्यावेळेला लांडेवाडीमध्ये 7वीमध्ये 55 मुलं होती. 55 मुलापैकी 30 मुली होत्या आणि 25 मुलं तर ठीक आहे, बाहेर शिक्षणाला जाऊ शकत होत्या. पण त्या काळी मुली मंचरला शिकायला जाणं किंवा घोडेगावला शिकायला जाणं हे तेवढं हे नव्हतं, सोयीस्कर नव्हतं. आणि म्हणून त्यावेळेला आम्ही ग्रामस्थांनी ठरवलं की मी एक छोटा मोठा उद्योग करतोय, 4 पैसे माझ्याकडे आहेत, कमवलेत. ग्रामस्थांनी सगळ्यांनी मिळून जर ग्रामीण भागामध्ये लांडेवाडीसारख्या गावामध्ये शाळा जर चालू केली 8वीपासूनचे पुढं, तर मुलांची सोय होईल, सगळी मुलं शाळेत शिकायला येतील. हा विचार घेऊन ग्रामस्थांनी आम्ही ठरवलं की शाळा चालू करायची. आणि 1987 साली नॉन ग्रँटेबल बेसिसवर या ठिकाणी हायस्कूल चालू केलं. त्याच्यानंतर अनुदान काही नव्हतं, परंतु त्यावेळेला दिवंगत माजी विधान परिषद सदस्य आमदार श्री शिवाजीराव बेंडे पाटील यांनी मदत केली. ते चांगल्या समितीवर होते विधानसभेच्या, आणि त्यांनी मदत केली आणि या शाळेला मान्यता मिळवून दिली, ग्रँट मिळाले आणि मग शाळा चांगल्या पद्धतीने चालू झाली. जरी ग्रँट मिळालं तरी इमारत बांधणं वगैरे हा सगळा खर्च फार तर 25-30 हजार रुपये मला वर्गणी रूपी मला गावानं केले. परंतु त्याच्यानंतर लाखो रुपयाचा खर्च आला, तो मी माझ्या स्वतःच्या मेहनतीतून, स्वतःच्या कमाईतून गावाच्या शाळेसाठी उभी केलेली. आज तुम्ही पाहताय 27 वर्ष झाली. SSC बोर्डाचा 10वीचा निकाल हा 100% आहे, सतत 100% आहे. कारण संस्थेकडे लक्ष देणं, चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणं, हे सगळं केल्यानंतर मुलांना चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येतो, असं माझा अनुभव आहे. आता दादा मला सांगा, तुम्ही ज्या राजकारणामध्ये येण्याचा हा निर्णय कधी घेतला? म्हणजे तुमच्या मनात हा निर्णय कधी घ्यावा वाटला? कसं आहे, शेवटी मराठी माणूस आहे, विशेष करून मराठा माणूस. सर्व काही आपण इस्टॅब्लिश झालो, 4 पैसे मिळायला लागले, तर आपलं साहजिकच मातृभूमीकडं, गावाकडं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. काहीतरी गावासाठी केलं पाहिजे. सुधारणा, विकास कामं ह्या गोष्टी आपोआप ह्या राजकारणाच्या माध्यमातून, विकास कामाच्या माध्यमातूनच येतात. आणि प्रत्येक गावामध्ये पूर्वीचे राजकारण खूप वेगळे असायचे. मला आठवतं त्यावेळेला स्वर्गीय किसनराव बानखेले असतील, BD अण्णा काळे असतील, वळसे पाटील असतील, सिनियर वळसे पाटील, ही सगळ्या मंडळीकडे पाहिलं तर त्यांनासुद्धा ते काम करताना आम्ही जवळून पाहिलं. त्यामुळं कुठंतरी वाटायला लागलं की आपण राजकारणात येऊन जर आपण गावाच्या सुधारणा करू शकलो, प्रत्यक्ष बाहेर राहून चर्चा करण्यापेक्षा राजकारणामध्ये सामील झालो आणि त्या माध्यमातून जर आपल्याला काही करता आलं, विकास कामं किंवा सुधारणा, तर ते केव्हाही चांगलं आहे. त्या निमित्तानं हळूहळू मी राजकारणामध्ये प्रवेश करायला सुरुवात केली. त्यावेळेला माझे सहकारी दिलीपराव वळसे पाटील हे 1989च्या दरम्यानपासून गावाकडे यायला सुरुवात झाली. माझी तर सुरुवात 85पासून मी गावाकडे येतो आहे. परंतु ते जेव्हा आले, त्यांना राजकारणाचा अनुभव असल्यामुळं त्यांच्याबरोबर सुरुवातीचे काही दिवस काम केलं आणि हळूहळू नाही म्हटलं तरी मी प्रत्यक्ष राजकारणामध्ये
2000 सालापासून सक्रिय व्हायला लागलो. लहानपणी आवड होती राजकारणाबद्दल किंवा राजकारणाबद्दल नाही, माझा मूळ उद्देश राजकारणामधून मला काहीतरी मोठं व्हायचं. मला कधीच वाटलं नव्हतं की मला आमदार व्हावं, खासदार व्हावं. पण लोकांच्या हितासाठी लोकांसाठी जर काही करता आलं तर त्या पदावर जाऊन त्या पदाचा वापर करून जर विकास करता आला, लोकांच्या जीवनामध्ये जर बदल करता आला तर नक्कीच त्याचा फायदा होईल असं समजून मी राजकारणात आलेलो. मग पहिले राजकारणात आलो ही तसं बघायला गेलं तर अपघातानं आलं. हा. म्हणजे मनामध्ये हा उद्देश नव्हता की मला पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह व्हायचा, परंतु परिस्थितीनं मला पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह व्हायला लागलं. तो कसा अनुभव आहे थोडक्यात आम्हाला सांगा. कसं आहे की 2000 सालापर्यंत एका बाजूला उद्योगधंदा, दुसऱ्या बाजूला मी चालू केलेली शाळा, तिसऱ्या बाजूला मी चालू केलेली पतसंस्था. या पतसंस्थेच्या निमित्तानं शेतकऱ्यांच्या आणि गरिबांच्या जीवनामध्ये कुठंतरी अर्थकारणाला टेकू देण्याचं काम या संस्थेनं केलं. लोकांचा संपर्क वाढला. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचं चेअरमन झालो 2000 साली. त्या निमित्तानं शेतकऱ्याशी संबंध आला, विद्यार्थ्यांशी संबंध आला आणि त्यामुळे साहजिकच वाटलं की आपण आता करतोय ते राजकारणापेक्षा फारसं मोठं नाही आहे. सगळ्यांची नाळ जोडून दिली. लोकांशी नाळ जुळते, त्यामुळं हे शेवटी राजकारणच आहे. बरोबर. त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम केलं तर समाजकारण आणि राजकारण आहे. मी या सगळ्या बाबीचा विचार केला आणि दरम्यानच्या काळामध्ये देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार असतील, वळसे पाटील असतील, बाकी सगळ्यांच्या जवळचा संबंध आला आणि मग कुठेतरी कारखान्याचा चेअरमन असल्यामुळे लोकांना वाटायला लागलं की आता आपण शिवाजीरावांनी राजकारणामध्ये प्रत्यक्ष आलं पाहिजे. आणि मग प्रत्यक्ष येण्याचं कारण काय तर ह्या मतदारसंघामध्ये, ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये वळसे पाटील एक आमदार म्हणून चांगलं काम करत होतं. त्यामुळे आमदार सोडून दुसरं काय, जिल्हा परिषद माझ्या दृष्टीनं खूप ही लहानशी पोस्ट होती त्यावेळेला. मग मी विचार केला की कदाचित जर आपल्याला लोक म्हणतायत त्याप्रमाणे जर खासदार म्हणून होता आलं तर 2000 सालापासून ही डोक्यामध्ये कल्पना आली. मग आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्याशी भेटीचा अनेक वेळा योग आला, वळसे पाटलांबरोबर आला, त्यांच्याबरोबर त्यांच्या पश्चात तालुक्यामध्ये लोकांची कामं करणं, मतदारसंघ पाहणं. ते जेव्हा मंत्री झाले तेव्हासुद्धा हा मतदारसंघ सांभाळणं काही जबाबदारी कार्यकर्त्यांना घेऊन ही कामं करत राहिलं. आणि मग असं झाल्यामुळं लोकांना वाटायला लागलं की आढळराव आपलं कामं करतायत, मग त्यांनी लोकसभेला उभं राहावं असं सगळ्यांची इच्छा व्हायला लागली. मी दरम्यानच्या काळामध्ये मला वाटतं 2003ला अमेरिकेला गेलो. त्यावेळेला न्यूयॉर्कमध्ये माझं कामं होतं म्हणून त्याच वेळेला मला नेमकं कळालं की पवारसाहेबसुद्धा त्यावेळेला तिथं 10 दिवस न्यूयॉर्कला मुक्कामी युनायटेड नेशनच्या ऑफिसमध्ये त्यांचा रोज कार्यक्रम असायचा, त्यावेळेला तिथं उठत होते. योगायोगानं ते आणि मी एकाच हॉटेलमध्ये राहत होतो न्यूयॉर्कमध्ये. आणि मग तिथं रोज पवारसाहेब भेटायचे. रोज आम्ही संध्याकाळी जेवायला किंवा असं बाहेर जायचं. मग त्यावेळेला मी विषय काढला की पवारसाहेब मला वाटतं की मी आता लोकसभेमध्ये जावं आणि लोकांची कामं करावी. पवारसाहेबांना पण ती संकल्पना पटली. त्यावेळेला खेड लोकसभा मतदारसंघ होता. मला ते म्हणाले की ठीक आहे, काही मतदारसंघामध्ये अडचण आहे, जुन्नर, आंबेगाव, खेडला तर काही मला अडचण वाटत नाही, पण भोर आणि मुळशी ह्या ठिकाणी जरा अडचणीचं दिसतंय. मावळला तर ठीक आहे. ते म्हणाले तो पण मतदारसंघ नवीन आहे, पण करू आपण, तुम्ही तयारीत राहा आणि भारतात गेल्यानंतर तुम्ही मला दिलीपराव आणि तुम्ही दोघं येऊन दिल्लीत मला भेटा. कालांतरानं मी आणि वळसे पाटील दोघंही पवारसाहेबांना जाऊन भेटलो. अचानक पवारसाहेबांचे विचार बदलले. मला म्हणाले कशाला तुम्ही राजकारण करताय, व्यवसायामध्ये आहात, आपला मराठा माणूस व्यवसायामध्ये नाही आहे, तुम्ही व्यवसाय करा. अहो म्हटलं साहेब, आता 10-15 वर्ष मी सगळं काम करतोय आपल्याबरोबर, सगळ्यांच्या बरोबर, आणि राजकारण नाही म्हटलं तर समाजकारणामध्ये व्यवसायातला अर्ध्याच्यापेक्षा जास्त वेळ काढून करतोच आहे आणि व्यवसाय माझा चालूच आहे. पण ठीक आहे म्हणाले, बघू आपण बघू.
हो ना करता काय झालं कळलं नाही. परंतु साहेबांचं विचार बदलला. ते म्हणाले, मला वाटतं तुम्ही राजकारणात येऊ नका, तुम्ही व्यवसायामध्ये राहा, मराठी लोक कमी आहेत. मग परत मतदारसंघात आलो, लोकांना भेटायला लागलो. मग कुठेतरी आमच्या मनामध्ये मी असेल, वळसे पाटील असेल, आम्हाला थोडासा दुरावा जाणवायला लागला. मी कारखान्याचं चांगल्या पद्धतीनं काम करत होतो. माझ्या कारकिर्दीमध्ये चेअरमन असताना 10.5-11 महिन्यामध्ये कारखाना उभा केला. महाराष्ट्रामध्ये ही पहिली घटना आहे. त्यातला काही अनुभव नसताना सगळ्या गोष्टी करत राहिले. पण नंतर वाटायला लागलं की नाही, काही लोक नवीन भेटत गेले. काही लोकांनी मला उद्युक्त केलं की बाबा तुम्ही ठीक आहे, तुम्ही विचार करा. दरम्यानच्या काळामध्ये शिवसेनेची काही लोक संपर्कात आली 2003ला. त्यांनी मला बाळासाहेब ठाकरे यांचे कडे घेऊन गेले. सुभाष देसाई माझे जुने परिचित होते, मनोहर जोशी परिचित होते. कारण मनोहर जोशी आणि मी एकत्रितपणे जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजमध्ये काम केलेलं आहे. त्यामुळं ते CM असताना ते अध्यक्ष आणि मी कार्याध्यक्ष असं चेंबरचं काम केलं. मग लोकांनी विचार केला की नाही, जर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर तसा तुमचा विचार करत नसतील तर तुम्ही शिवसेनेवरून उभे राहा. आणि मग शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांना भेटलो. त्यांनी मला आश्वासित केलं की नाही, तुम्हाला लढायचं, तुम्ही लढा आमच्या पक्षातून. मला तर पक्ष महत्वाचा नव्हता, हा, लोकांचं नाही, हित नाही, महत्वाचं. पक्षही जाऊ द्या, त्यांची विचारधारा मला नक्कीच. मुंबईमध्ये आयुष्य गेल्यामुळं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल जो आगळा वेगळा आदर जो होता तो अजून वाढला. मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो. माझ्या पहिल्या भेटीमध्ये मला ते म्हणाले, ठीक आहे आढळराव, तुमच्याबद्दल मी सगळी माहिती जमा केलेली आहे. तुम्ही आमचे लोकसभेचे 2004च्या लोकसभेचे उमेदवार आहात, खेड लोकसभा मतदारसंघात. तिथे शब्द दिला तुम्हाला. हां, म्हटलं तुम्ही जाऊन कामाला लागा. म्हटलं ठीक आहे, पण साहेब असं आहे की मी निवडून जाईल असं काही नाही, की पहिल्यांदा लढतो आहे. आणि समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रबळ आहे, समोर उमेदवार अशोकराव मोहोळ आहेत, आणि त्यांना पराभूत करणं काही विद्यमान खासदार तेच होते. त्यांना हरवणं काही एवढं सोपं नाही आहे. आपला उमेदवार जो होता तो जवळजवळ 2 लाख मतांना पराभूत झाला होता, शिवसेनेचा जो उमेदवार होता त्यावेळेला. पण मी ते लीड 2 लाखाचे 50,000वर आणून माझा पराभव तेवढ्यापर्यंत माझा जाईल. पहिल्या टर्मला असं मला वाटलं. तर ते म्हणाले तसं काय नाही, तुम्ही, मला खात्री आहे तुम्ही निवडून या आणि जा, तुम्ही घरी जा आणि कामाला लागा. मी निघालो. मला परत गेटवरून बोलवलं. मला म्हणे, शिवाजीराव तुम्ही आता कुठं निघालेत? म्हटलं ठीक आहे, माझं घर आहे इकडं पवईला, मी घरी जाईल, बॅग भरेल आणि गावाला निघेल. सुरुवात करायची आपल्याला. मला निकालाची काही पर्वा नाही, लढणं हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. ते म्हणाले, एक काम करा, तुम्ही तुमची गावची बॅग भरून घेऊन जा, परंतु तुमच्या मंडळींना सांगा की तुमची दिल्लीची पण बॅग भरून ठेवा, की तुम्हाला 2 महिन्याने दिल्लीला जायचं. एवढा प्रचंड अनुभव, एवढा प्रचंड विश्वास आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी दाखवला माझ्यावर. आणि ती स्फूर्ती घेऊन मी गावाला आलो. आणि जे आलो त्याच्यानंतर पराभव तर सोडाच, विजय घेऊनच मुंबईला गेलो. तो पहिला दिवस कसा होता ज्यावेळेस तुम्ही विजय होऊन बाळासाहेबांना भेटायला गेले तेव्हा? बाळासाहेबांना भेटायला गेलो. निवडून आल्यानंतर मी, माझ्या मिसेस आणि माझी 2 मुलं, मला त्यांनी जवळ घेतलं, खांद्यावर हात ठेवला आणि मला म्हणाले, शिवाजीराव तुम्ही खूप मोठ्या व्यक्तीला, मोहोळ म्हणजे खूप मोठं घराणं आहे, त्यांना पराभूत करून तुम्ही निवडून आलेला आहात, ही जागा अशीच टिकवा. आणि त्याप्रमाणे मी 15 वर्ष ती जागा टिकवली. मला अजूनही अभिमान, अंगावर काटे येतात, शहारे येतात की बाळासाहेब असताना त्यांच्या सानिध्यात उभं राहणं किती स्फूर्तिदायक असायचं, प्रेरणादायक असायचं, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. आणि दादा, पार्लमेंटमध्ये पहिला दिवस तो कसा होता? त्यावेळेस आठवलं का तुम्हाला? बालपण आपल्या लांडेवाडीत गेलं, त्याच्यानंतर मुंबईत. माझ्या दृष्टीनं मी तो सगळा कुठलाच विचार करतो. माझ्या दृष्टीनं पार्लमेंटच्या इमारतीचा पायऱ्या चढत असताना छातीमध्ये धडधड व्हायची की हेच सभागृह आहे, देशाचं सर्वोच्च सभागृह. ह्या सभागृहानं देशाला खूप खूप मोठे नेते दिलेले आहेत.
मधु दंडवते किंवा त्यासारखे मोठे नेते, ह्या पंडित नेहरू असतील किंवा अटल बिहारी, हे सगळे मोठे नेते ह्या सभागृहात त्यांनी सभागृह गाजवलेला आहे. आणि म्हणून आपल्याला मी काय करेल हा विचार करून मनामध्ये भीती वाटायची आणि दडदड होत होती. जेव्हा सभागृहामध्ये बसलो त्यावेळेला मला वाटलं की आता मला काहीतरी करून दाखवायचं आहे, मला वेगळं काहीतरी हटके करायला पाहिजे. आणि म्हणून मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की माझ्या पहिल्या 5 वर्षाच्या टर्ममध्ये सर्वाधिक जास्त वेळ मी माझा दिल्लीमध्ये पार्लमेंट लायब्ररीमध्ये घालवला. सर्वाधिक जास्त प्रश्न देशातल्या टॉप खासदारामध्ये सर्वाधिक जास्त प्रश्न विचारणारा खासदार म्हणून मी ठरलो. जेव्हा 2014-15च्या दरम्यान किंवा 12-13ला संसद रत्न हा पुरस्कार एका संस्थेने चालू केला, तेव्हापासून सलग 2 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळवणारा मी खासदार ठरलो. सत्तेत नव्हतो, विरोधी पक्षात राहून सुद्धा लोकांची सेवा करणं, लोकांचे प्रश्न मांडणं, बैलगाड्याचा प्रश्न असेल, विमानतळाचा प्रश्न असेल किंवा रेल्वेचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कांद्याचे भाव असतील, ह्या सगळ्या प्रश्नांवर अभ्यास करून प्रश्न विचारण्याची सवय असल्यामुळं मला माझ्या दृष्टीनं माझी कारकीर्द 15 वर्षाची अतिशय चांगली गेली, समाधानकारक वाटली. आणि दादा पहिली निवडणूक लढली, विजय झाला, त्याच्यानंतर तुम्ही पवार साहेबांना भेटले त्यावेळेसची? हो, भेटलो ना मी. त्या खरं म्हणजे पहिल्याच इलेक्शनच्या नंतर मतदारसंघातले प्रश्न असतील, आपले पुणे जिल्ह्यातले आदरणीय पवारसाहेब देशाचे नेते असल्यामुळं शेती खातं त्यांच्याकडे होतं. कृषी मंत्री असताना जे जे प्रश्न असतील, कुठलेही प्रश्न असतील तर त्या प्रश्नाला मी जाऊन पवारसाहेबांना भेटायचो आणि त्या आदरानं त्या माझ्या प्रश्नाचे सोडवणूक करण्याचा प्रयत्न करायचे. मला आठवतं आहे पहिले काही दिवस सभागृह चालतच नव्हतं. आज असा सभागृहामध्ये गोंधळ आहे, काँग्रेस किंवा एन डी एला समोरची महाविकास आघाडी कामकाज करू देत नाही. त्यावेळेला सुद्धा काँग्रेस सरकारच्या विरोधामध्ये आम्ही एन डी ए पक्ष घटकामध्ये होतो. त्यावेळेला गोंधळ खूप असायचा सभागृहामध्ये आणि रोज जाऊन वेलमध्ये घोषणा द्यायच्या. समोर कृषी मंत्री म्हणून पवारसाहेब बसलेले असायचे आणि त्यांच्यासमोर जाऊन घोषणा द्यायची. त्यावेळेला मला कुठेतरी खजील झाल्यासारखं वाटायचं, म्हणून पाठीमागून घोषणा देत होतो. हे अनुभव आहे माझा लोकसभेतला की कुठेतरी एका आपल्या वरिष्ठ नेत्याची त्यांच्या समोर जाऊन घोषणा देणं, मुर्दाबाद मुर्दाबाद असं म्हणण्यापेक्षा पाठीमागं राहून घोषणा देणं, हे असे अनेक प्रसंग, अनेक अनुभव मला लोकसभेच्या निमित्तानं बघायला मिळाले. दादा, बाहेर हजारो लोकांचे प्रश्न सोडवताना घरात दादा कसे आहेत? खरं म्हणजे माझ्या दृष्टीनं माझं घर, माझं कुटुंब हे मला सातत्यानं माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं. विशेष करून माझ्या पत्नी सौ कल्पना अतिशय वाईट अवस्थेमध्ये म्हणजे भाड्याच्या घरामध्ये राहण्यापासून, छोट्याशा घरामध्ये राहण्यापासून जी सुरुवात झाली, आम्ही दोघंच होतो. चाळीमध्ये आम्ही प्रपंचाला सुरुवात केली. आज हिरानंदानीमध्ये 5000 स्क्वेअर फीटाचं मोठं घर आहे, 26व्या मजल्यावर. खूप वेगवेगळी परिस्थिती आम्ही पाहिली. माझ्या बायकोनं जी मला साथ दिलेली, माझ्या दृष्टीने ती माझी लक्ष्मी म्हणून माझ्या पाठीशी उभी राहिली. मला परमेश्वराच्या कृपेनं 2 मुलं झाली, दोन्ही आज कर्तबगार आहेत. दोघेही माझा व्यवसाय पाहतात. डायनालॉग इंडिया लिमिटेड, अक्षय आणि अपूर्व दोघंही चांगल्या पद्धतीनं परदेशात, देशात, सगळ्या ठिकाणी हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने. वडील म्हणून दादा तुम्ही कसे होते? म्हणजे कडक होते कसं? मला म्हणावा तसा जास्त वेळ मला माझ्या मुलांसाठी द्यायला जमायचं नाही. नुसता उद्योग करत होतो, व्यवसाय होता, तिथपर्यंत ठीक होतं. परंतु जसं माझं गावाकडं येणं चालू झालं त्यानंतर खूप कमी वेळ द्यायला लागलो. पण मुलांची सगळी त्यांना शिकवणं, त्यांना वाढवणं, त्यांना मोठं करणं, हे सगळं काम माझ्या
मिसेसनं केलेलं. असे अनुभव बरेच आले असेल की घरच्यांनी एखादा प्लॅन केलाय आणि तुम्हाला कार्यकर्त्यांचा फोन आला आणि जावं लागलं घरच्यांना सोडून, असे काही प्रसंग आहे का? असे छोटे मोठे अनेक वेळा प्रसंग आले, परंतु मी एकदा मुंबईला गेलो तर त्यावेळेला मी समाजकारण राजकारणापासून दूर राहिलो. मुंबई हा माझ्या दृष्टीनं, जेव्हा मी खासदार होतो एखाद 2 दिवसच मुंबईला असायचो कुटुंबाबरोबर, किंवा एखाद दिवसच, काही काही वेळेला महिन्यातनं एखाद दिवस असायचो. पण जेव्हा मी मुंबईला असेल, माझ्या कार्यालयात असेल, तेव्हा मतदारसंघातून कोणी आलं तर शक्यता असं कधी झालं नाही, कारण मी तसं सुरुवातच करू दिली नाही कधी. पण घरच्यांची एखादी तक्रार कायम असायची का? नाही, असं काही नाही. त्यांनी बघितलं की मी जे करतोय मनापासून करतोय, त्यामुळं घरच्यांची साथ मोठी होती. असे तक्रार असे कधीच नव्हती. मग एक पती म्हणून 10 पैकी किती गुण द्याल तुम्ही? स्वतः एक पती म्हणून कोणा मला स्वतःला स्वतःला 10 पैकी किती गुण द्याल? तुम्ही त्या वेगवेगळ्या स्टेजेसवरती अवलंबून आहे. लोकांसाठी म्हणाल तर मी माझं 10 पैकी 8 गुण देईल. घरासाठी म्हणाल तर 10 पैकी 3च गुण देता येतील. दादा, आता सलग 2 वेळा पराभव झाल्यानंतरही देखील लोक इतके तुमच्याकडं प्रश्न घेऊन येतात किंवा त्यांची सतत कामं घेऊन येतात. जनता दरबार आजही तितकाच भरलेला असतो. काय लोकांच्या भूमिका असतात तुमच्याकडं? काय प्रश्न असतात? कसं आहे, माझ्याकडं येणाऱ्या लोकांचे प्रश्न खूप वेगवेगळ्या स्तरावरचे असतात. कोणाला वैयक्तिक अडचणी असतात, कोणाला सरकारी दरबारी त्यांचे प्रश्न मांडायचे असतात, त्यांना कोण दाद देत नाही. हो, बरीचशी तरुण पिढी येते, ती माझ्याकडं नोकरीच्या अपेक्षेने येते. बरेचसे सधन शेतकरी येतात की माझ्या मुलाला व्यवसायासाठी काही एकत्रित मदत करा, किंवा त्याला धंदा करायचं तर त्याला मार्गदर्शन करा. असे अनेक प्रश्न असतात, आणि जास्त करून विकास कामाचे प्रश्न असतात. तर ही सगळी प्रश्न जर सोडत असताना मला तो एक आनंद येतो लोकांच्या म्हणजे प्रश्न. पद नसताना देखील लोक आपल्याकडे कामं घेऊन येतात, ही खरी कमाई आहे का आपल्या, असं वाटतं का तुम्हाला? लोकांचा तो एक विश्वास आहे की शिवाजी आढळराव खासदार जरी नसले तरी आपल्याला कधी ते मागवून लावत नाही, तर कामं करण्यासाठी मनापासून प्रयत्न करतात. त्यातून कामं होतात किंवा न होतात, परंतु प्रामाणिकपणे काम करणं, लोकांसाठी कायम उपलब्ध राहणं, हे महत्त्वाचं आहे. अन्यथा मी निवडून गेलो, मी माझा मोठा झालो, माझं आणि जनतेचं काय आता 5 वर्ष बघायचं नाही, असं कधी मला वाटलं नाही. मी जर अगदी परदेशात जरी असलो तरी लोक मला फोन करतात, दादा आमच्या गावातली DP जळाली, पाणी शेतं जळायला लागलेली पिकं, तर तुम्ही काहीतरी मदत करा. मग मी न्यूयॉर्कमध्ये असेल किंवा लॉस एंजलिसमध्ये असेल, तिथून मला MSCBचे इंजिनियरचा फोन करून सांगायचं की त्या त्या गावामध्ये DP जळाली. मला त्याच्यामध्ये कधी कंटाळा आला नाही. लोकांचा तो विश्वास महत्त्वाचा आहे. रात्री अपरात्रीसुद्धा लोक मला फोन करायचे, तरी मी लोकांचा फोन घेत होतो. हे लोकांच्या दृष्टीनं विश्वासाचं प्रतीक होतं की हा माणूस जरी उशीर झाला, रात्र झाली, अपरात्र झाली, एखाद्याला कोणी अडवलं, पोलिसांनी पकडलं रात्री 1:30 वाजता 2 वाजता, तर त्यालासुद्धा आपण मदत करतो. आजही असं असेच होतं अनेक वेळा. दादा, आणि तुमच्या मित्रांबद्दल सांगा. तुमचे जवळचे मित्र कोण आहे? किंवा स्कूल फ्रेंड असतील, नोकरी करताना तिकडची काही मित्र असतील? सुदैवानं म्हणाल का दुर्दैवानं म्हणाल, मला मित्र असे जवळचे कोणी नव्हते. खास करून लांडेवाडी आणि मंचरपर्यंत शिक्षण घेत असताना जे काही मित्र होते तेवढेच. पण ते नंतर कालांतरानं खूप मोठं अंतर झालं. 20 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्ष. त्यामुळे असे कोण कुठे आहे का फारसं दिसलं नाही. परंतु मग मैत्री करणं, दोस्तीच्या दुनियेत फिरण्यापेक्षा मी माझ्या दृष्टीनं 4 पैसे कमावणं, मेहनत करण्याच्यातच जास्त प्राधान्य मानलं. तुम्ही आज म्हणाल तर ठीक आहे, ह्या राजकारणामध्ये काही मित्र मी जमवू शकलो, परंतु माझ्या दृष्टीने लोकांची कामं करणं, येणारा माणूस हा प्रत्येकजण माझा मित्र आहे, एवढंच समजत गेलेलं आहे. आणि दादा, आपले स्वर्गीय अजितदादाबद्दल काय सांगा? म्हणजे त्यांची कोणत्या आठवणी तुम्हाला अजून म्हणजे पोकळी जाणवते त्यांची, त्यांच्याबद्दल काय सांगा? खरं म्हणजे अजितदादांना मी ह्या गेल्या 3-4 वर्षापासून जवळून ओळखायला लागलो. पूर्वी दादांचं आणि माझं हे नातं विळा भोपळ्याचं होतं. एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून ते माझ्याकडे पाहायचे. ते माझ्यावर टीका करायचे, मी त्यांच्यावर टीका करायचो. परंतु
जेव्हा मी त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर उभा राहिलो 2024ला, तेव्हा कळालं की खऱ्या अर्थानं अजितदादा काय आहे. आणि त्यामुळं ह्या 2 वर्षामध्ये खूप जवळ आलो दादांच्या. दादांमधला एक मायाळू माणूस मी पाहिला. मी एक विरोधी पक्षाचे नेते म्हणून आतापर्यंत ओळखत राहिलो. वाटेल तशा मी त्यांच्यावर टीका केल्या, त्यांनी माझ्यावर टीका केल्या. परंतु एक प्रेमळ माणूस कसा असतो ते मी दादांना ह्या गेल्या 3 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये जवळ पाहिलं. ज्या वेळेस त्यांची गेल्याची बातमी तुम्हाला पहिल्यांदा कळली त्या दिवशीची काय म्हणजे भावना होती? माझ्या दृष्टीनं माझ्या पायाखालची जमीन सरकल्याचा अनुभव मला झाला. ज्यांच्या पाठीशी उभं राहून आयुष्य, राजकीय आयुष्य करायचं ठरवलं, तीच व्यक्ती जर नसेल, मला मार्गदर्शन करायला, मार्ग दाखवायला ती व्यक्ती जर नसेल, वयानं ते जरी माझ्यापेक्षा लहान होते, मी जरी मोठा असलो, तरी अनुभव आणि काम करण्याची ताकद ही त्यांच्यामध्ये खूप खूप कमालीची होती. असं वाटायला लागलं की खरं म्हणजे विचार घरीच होतो मी, असं वाटायला लागलं की काय होणार, महाराष्ट्राचं काय होणार, माझं सोडा, ह्या महाराष्ट्राचं, ह्या पुणे जिल्ह्याचं, बारामतीचं माझं काय होणार, ह्या चिंता वाटायला लागली. आणि डोळ्यातून पाणी यायला लागलं की त्यांची एक एक क्षण, एक एक आठवणी डोळ्यासमोरून यायला लागल्यानंतर डोळ्यातून पाणी आलं की इतक्या चांगल्या माणसाला आपण गमावले, महाराष्ट्रानं गमावलं आहे, ही हानी कधी भरून येणार नाही. दिवसभर त्या विचारामध्येच होतं की दादा आज आपल्यात नाही, याच्यावर विश्वासच बसत नव्हते. मला माझ्या पहिल्या निवडणुकीच्या विजयाच्या संदर्भामध्ये एक आठवण सांगावीशी वाटते. मतमोजणी ही पुण्याला होती, शिवाजीनगरच्या गोडाऊनमध्ये. त्यासाठी आदल्या दिवशी मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना एकत्रित जमून एका हॉटेलमध्ये आम्ही सगळ्यांची राहायची सोय केली. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8ला पोचणं आणि सगळ्यांनी तयार होणं शक्य नव्हतं. म्हणून 100-150 लोकांची तिथं राहायची व्यवस्था केली पुण्याला, शिवाजीनगरच्या जवळ. आणि त्या दिवशी लोकांना मार्गदर्शन करत होतो. काही एक्सपर्ट आले होते की कशी मतमोजणी करायची, काय करायचं, काय काळजी घ्यायची. त्यावेळेला मला पुणे शहरातल्या पोलीस कमिशनरचा फोन आला की आढळरावजी, तुम्ही उद्या गावाला जाताना कुठल्या मार्गे जाणार आहात? तर मला काही वाटलं नाही, मी डोक्यात काही आलंच नाही. मग त्यावेळेला मी सहज म्हटलं अमुक अमुक मार्गे, आळंदी मार्गे जाईल गावाला. तो विषय तिथं संपला. मतमोजणी चालू झाली. मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अशोकराव मोहोळ माझ्याजवळ आले आणि मला सांगितलं की तुमचं अभिनंदन, किती 10-20-21 हजार मतांना मी विजयाच्या आसपास होतो. आणि ते निघून गेले. त्यावेळेला पोलीस आले आणि त्यावेळेला त्यातल्या एकानं, एक सिनियर ऑफिसर माझ्याकडे आले, म्हणाले तुम्हाला आम्ही काल फोन केला होता तो ह्यासाठी की तुम्ही कुठल्या मार्गे जाणार आहे, म्हणजे आम्हाला तुम्हाला प्रोटेक्शन द्यायला. म्हणजे इतका आत्मविश्वास, इतकं लोकांचं हे होतं. आणि दरम्यानच्या काळामध्ये मला वाटलं कुणाला शेअर करावं. तर माझे लंडनचे मित्र, म्हणजे वयानं माझ्यापेक्षा खूप मोठे होते, ते कोरोना काळामध्ये त्यांचं निधन झालं. त्यांना मी तिथूनच मोबाईल लावून फोन केला आणि त्यांना सांगितलं, नवाते साहेब, जय महाराष्ट्र, मी खेड लोकसभा मतदारसंघाचा खासदार बोलतो आहे. हे अंगावर शहारे येण्यासारखी गोष्ट होती, की आठवण आहे. पण मला पहिला मी माझा एक खासदार बोलतोय असं सांगण्याची संधी मला 7 समुद्रपार माझ्या मित्राला सांगण्यासाठी मला योग आला होता. आणि ती आठवण माझ्या दृष्टीनं अजूनही आहे. लोकांनी इतकं मला उचलून धरलं होतं त्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये की हे खूप दिवस वेगळे होते. त्यावेळेला मुळशी, भोर, वेल्हा, मावळ हा परिसर मतदारसंघात मोडत होता. प्रचार करताना असं वाटायचं की बाबा कुठं आलो मी, देव, म्हणजे वेल्हा
माझ्या आयुष्यात मी कधी गेलो नाही, परंतु निवडणुकीच्या माध्यमातून तिथं गेलो. मुळशीला मी कधी गेलो नाही, पण तिथं यावेळेला गेलो. लोणावळा वगैरे हा परिसर त्यावेळेला माझ्या मतदारसंघात होता, परंतु त्यावेळेला फक्त प्रवासाच्या निमित्तानं जाताना येताना चहाला थांबायचं तेवढंच माझा लोणावळ्याचा संबंध होता. परंतु नंतरच्या काळामध्ये निवडून आल्यानंतर एवढं सगळं बघायला मिळालं आणि म्हणून निवडणुकीच्या काळामध्ये मला प्रचार करताना वाटायचं की ती छान मतदारसंघ आहे, डोंगरदरी आहे, इतिहास आहे, 12 मावळ प्रांताचा मराठ्यांचा प्रदेश आहे. त्यावेळेला मला अभिमान वाटायचा की मी ह्या मतदारसंघाचा खासदार आहे. मतदारसंघ क्षेत्र मोठं 6,500 स्क्वेअर किलोमीटरचा मतदारसंघ, पण त्यावेळेला ते दिवस प्रचाराचे म्हणजे फॉर्म भरला आणि 40व्या दिवशी मतं मोजले. ते प्रचाराचे जे दिवस कसे गेले मला समजून आलं नाही. ते मंतरलेले दिवस होते अक्षरशः. दादा, मग तुम्ही एक उद्योजक आणि त्याच्यानंतर डायरेक्ट खासदार, मग याच्यामध्ये काय म्हणजे अनुभव आला, म्हणजे वेगळं पण काय होतं खासदार झाल्यानंतर? हे खरं म्हणजे राजकारणाशी आणि समाजकारणाशी तसा जवळूनचा संबंध असल्यामुळं मला फारसं काही जाणवलं नाही. पण उद्योग क्षेत्रामध्ये म्हणाल तर मला खूप चांगल्या गोष्टी मी करू शकलो. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज सेमीकंडक्टर्स हा परवलीचा शब्द आहे, परंतु 1974 सालापासून मी त्या क्षेत्राशी संबंधित आहे. मला डॉक्टर अब्दुल कलाम यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी मिळाली, कारण ते मिसाईल मॅन म्हणून त्यांची ओळख असायची आणि काही मिसाईल प्रकल्पाला मी काही वस्तू, काही सिस्टम्स, काही कंपोनंट सप्लाय केले. त्यावेळेला डॉक्टर अब्दुल कलाम यांच्याशी माझा अतिशय जवळून संबंध आला आहे. मला हे आठवतं आहे, पवारसाहेब जेव्हा संरक्षण मंत्री होते तेव्हा त्यांनी डॉक्टर कलाम यांना बारामतीमध्ये निमंत्रित केलं होतं आणि मला स्वतः त्यांनी पवारसाहेबांनी सांगितलं की तुम्ही बारामतीला या, डॉक्टर कलाम आहे. आणि मग डॉक्टर कलाम, पवारसाहेब आणि आम्ही तिघं एका टेबलवर बसून नाश्ता केलेला आणि त्यामुळं त्यांच्या जवळच्या आठवणी अजून खूप आहेत डॉक्टर कलाम यांच्या. खासदार झाल्यानंतर तुमचं व्यवसायाकडे दुर्लक्ष कधी झालं का? अजिबात नाही. म्हणजे मी अजूनही, माझ्याकडं हे आयपॅड आहे, अजूनही माझ्याकडं सेमीकंडक्टर स्टॉक काय आहे. भारतामध्ये माझ्या एवढं सेमीकंडक्टर्स कुणाकडे नसेल. आता मॅन्युफॅक्चरिंग होईल तेव्हा होईल, पण आज मी जगभर व्यापार हा माझ्या आयपॅडवर करतो. अजूनही मला अभिमानानं सांगावं असं वाटतं, मॅकडॉनल्ड, डग्लस असेल, नासा असेल, ह्या ठिकाणी लागणाऱ्या काही रेअर किंवा ॲब्सोल्यूट चिप्स असतात, मायक्रो चिप्स, त्या मी अजूनही इथून इंडियामधून तिथं त्यांना सप्लाय करतो. कारण त्या 20 वर्षापूर्वी एखादं प्रॉडक्ट वापरलं त्यांनी, मशीन आहे आणि ते पार्ट खराब झाला आहे. 20 वर्षापूर्वी इंटेल किंवा मोटोरोलानं मॅन्युफॅक्चरिंग बंद केलं, पण तेव्हापासूनचं जे मी इन्व्हेंटरी ठेवलेली आहे किंवा प्रोक्यूर करतो, ती आज कधी कोणाला लागू शकते. मग त्यामुळं मी अमेरिकेत असो, युरोपमध्ये असेल, एशिया खंडामध्ये असेल, या ठिकाणी अजूनही मी माझ्या ह्याच्यावर मी तो ट्रेड आणि व्यापार करतो. माझ्या मुलांना हे माहिती नाही, माझ्या मुलांना मॅन्युफॅक्चरिंगचं माहिती आहे, परंतु सेमीकंडक्टर स्प्रेडिंग हे आजही मी करत असतो. दादा, ज्यावेळेस आपल्याकडं पद असतं त्यावेळेस लोक आपल्याकडं खूप येतात आणि पद नसल्यावर बरीच लोक दुरावतात. म्हणजे याचा तुम्हाला अनुभव आलाय का? किती लोक पद असल्यावरच आपल्या बरोबर आहे, अगदी. ते काय सांग? परंतु जी लोक माझ्याबरोबर सुरुवातीपासून राहिली ती आजही माझ्याबरोबर आहेत. येणारी जाणारी अनेक असतात, अनेक भेटतात, परंतु हे नॅचरल आहे. जेव्हा तुमच्याकडे सत्ता नसते तेव्हा काही लोक आपोआप दूर होतात, त्यांना दूर करावं लागत नाही. पण जी लोक आहेत, वाईट काळामध्ये सुद्धा त्यांनी साथ दिलेली, ती लोक अजूनही माझ्याबरोबर आहेत. त्यामध्ये राजकारणाने आपल्याला मित्र जास्त दिले का अनुभव जास्त दिले? अनुभव खूप दिले, जग बघायला मिळालं, माणसं ओळखायला शिकलो. मग दादा, या 15 वर्षात खासदारकीचं काम करत असताना मनाला कुठेतरी समाधान वाटेल असं कोणतं काम आहे तुमच्या दृष्टिकोनात? असे अनेक कामं आहेत, परंतु मला एक गोष्ट आठवते. खासदार असताना प्रधानमंत्री ग्रामसडक योजना म्हणून योजना होती, बरेच वर्षे चालली. नंतरच्या काळामध्ये सरकारनं निर्णय घेतला, केंद्र सरकारनं, की ती योजना बंद कमी करायची, कमी करायची, पण त्याचा निकष बदलायचे. आणि ज्या ठिकाणी
700-800 लोकसंख्या असेल अशाच गावांना ते रस्ते द्यायचे. नंतर मी बघितलं तर ते सुद्धा कमी केलं, महाराष्ट्रासाठी कोटा कमी केला आणि शेड्यूल 5 म्हणजे राज्यघटनेच्या शेड्यूल 5मध्ये जो एरिया येतो त्यामध्ये आपले आंबेगाव, जुन्नर आणि खेड हे आदिवासी तालुक्यातले आदिवासी भाग, त्या भागासाठी झारखंड असेल किंवा बाकी ठिकाणी असेल ते रस्ते अलाउड होते. मग ते भांडून मी त्या ठिकाणी गेलो आणि त्या अधिकाऱ्याशी बोललो आणि मग त्यांनी मला माझ्या जुन्नर, आंबेगाव, खेड या तालुक्यातल्या आदिवासी भागांसाठी तुम्ही यादी द्या, तुमचे रस्ते आम्ही मंजूर करू. जिथं जरी लोकसंख्या 100 असेल तरी आम्ही देऊ. त्याप्रमाणे सर्वाधिक जास्त रस्ते मी जुन्नरसाठी दिले, आंबेगावसाठी दिले आणि खेड तालुक्यासाठी करू शकलो. त्याच्यानंतर मला दुसरं एक समाधानकारक वाटतं, आज जो रस्ता आहे जो खेडपासून सिन्नरपर्यंत हा जो हायवे आहे, ह्या रस्त्याची मला कोणी मागणी केली नव्हती किंवा कोणाला गरजही वाटली नव्हती की हा रस्ता व्हावा. त्यावेळेला ट्रॅफिक नव्हती. 2007, 8, 9ला एवढी ट्रॅफिक या रस्त्याला नव्हती. 2010ला मी स्वतःहून व्हिज्युलाइज केलं की इथं भविष्यामध्ये ट्रॅफिक वाढणार आहे, खूप मोठी वाहतूक असणार आहे, त्यामुळे हा रस्ता कमी पडेल, रस्ता वाढवला पाहिजे. मग मी त्यावेळचे CP जोशी म्हणून मंत्री होते, जे आता गडकरी आहेत, त्या मिनिस्टरकडे जाऊन मी सांगितलं की आम्हाला ह्या रस्त्यासाठी तुम्ही बजेटमध्ये घ्या. साधारण 1800 कोटी रुपयाचा रस्ता असेल, 1500-1600 कोटी रुपये BOT-मधून उभे राहतील, 200-300 कोटी रुपये कमी पडतील तर ते सरकारनं टाकावं आणि हा रस्ता घ्यावा. तर त्यावेळेला त्यांनी नाही म्हणून सांगितलं आणि मला खूप म्हणजे माझा हे झाला, अतिशय जमलं, मला आवडलं नाही त्यांनी नाही म्हणून सांगितल्यावर. मग मी त्यांना म्हटलं अजिबात नाही. ते म्हणाले महाराष्ट्रासाठी खूप बजेट उभं केलं आहे. मग मी त्यांना म्हटलं महाराष्ट्रात सोडा, राजस्थानला आमच्या महाराष्ट्रापेक्षा जवळ 1.5 पटीनं तुम्ही पैसे दिलेले आहेत, मला हा रस्ता मला पाहिजे, नाहीतर मी उठत नाही. म्हणून असा सोफा होता, सोफ्यावर मांडे होऊन बसलो. मग बाचाबाची खूप झाली. मग त्यांनी मार्शलला बोलवलं, पण शेवटी मी म्हटलं काय करायचं, कारण मला उचलून बाहेर टाका, परंतु हा रस्ता मला व्हायला पाहिजे खेडपासून सिन्नरपर्यंत. मग त्यासाठी त्यांनी मला सांगितलं एक 8-10 दिवसांनी येऊन भेटा. मग पुढच्या आठवड्यात त्यांना भेटायला गेलो. मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं ठीक आहे, हे आपका रस्ता मंजूर. आज हे सगळं बघितल्यानंतर लोक कोणी काही करतील की मी हे केलं, कोणी हे केलं, आढळरावांनी 15 वर्षात काय केलं. माझ्या दृष्टीनं हे माझं प्लॅनिंग होतं, हा रस्ता झाला पाहिजे. कारण रस्ता लवकर होणं किंवा केंद्र सरकारकडनं एखादा निधी आला की लगेच त्याचं काम होतं असं होत नाही. 15-15, 20-20 वर्ष जातात. मग ह्या रस्ता जेव्हा पूर्ण झाला त्यावेळेला मला समाधान झालं की मी काहीतरी चांगलं काम करू शकलो. आज त्याचं क्रेडिट घ्यायला बरेच जण आहेत, जाऊ द्या कोणी घेऊ द्या, माझ्या दृष्टीने ते महत्त्वाचं तर नाही. आता तुमचं नाही, मी दुसरा अजून सांगतो. दुसरा जो प्रश्न आहे की तो रेल्वेचा. माझ्या विरोधकांनी माझ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या विरोधात रेल्वेचं कार्टून तयार केलं होतं समोरच्या उमेदवारांनी, की जंगल दाखवलं छोटं कार्टून असं आणि त्यातून रेल्वे फिरती, छोटी गाडी असते ना तशी गाडी फिरवली आणि सांगितलं जुग 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 रेल्वे गाडी इकडनं आली तिकडं गेली, आणि अशी थट्टा केली की रेल्वे अशी होऊ शकत नाही. आणि आम्ही अनेक वर्ष, 15 वर्ष ऐकतो, 10 वर्ष ऐकतो. माझ्या दृष्टीनं मी त्यांना एकच उत्तर देऊ शकलो त्यावेळेला की कोकण रेल्वे संकल्पना आली, ज्यावेळेला डोक्यातून आली मधु दंडवती आणि त्या लोकांच्या, त्याच्यानंतर रेल्वे धावायला 28 वर्षे लागली. माझ्याकडे तर 15 वर्ष. पण रेल्वे मंजूर केली आणि समाधानानं जरी माझा पराभव झाला असला तरी मला समाधान वाटलं की मी रेल्वे मंजूर केली. नंतरचा भाग सोडून द्या, त्याच्यानंतर रेल्वे मंजुरी झाली तिथंच आहे, अजून पुढं काही हल्लं नाही, आता कॅन्सलही झाल्यासारखं वाटतं. पण ही अशी काही कामं आहेत की ज्याला तुम्हाला व्हिज्युलाइज करून करावं लागतं की हे करायचं. मला चांगलं बोलता येत नसेल, मोठी भाषणं करता येत नसेल, परंतु माझ्या मनामध्ये कुठंतरी जिगर आहे की मला, माझा व्यापारी दृष्टिकोन आहे की हे केल्यानं हे चांगलं होईल, भविष्यात असं दिसेल. ह्या गोष्टी मी रेल्वेच्या दृष्टीने असेल, हायवेच्या दृष्टीने असेल, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या दृष्टीने असेल, किंवा गावोगावी निधी कसा पोचावा हे उदाहरण मी माझ्या निमित्तानं दाखवलं.
प्रत्येक गावामध्ये असं क्वचितच एखादं गाव असेल संपूर्ण खेड लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये की जिथं निधी पोहोचला नाही. काय कमतरता वाटते दादा तुम्हाला आता या 10 वर्षात मतदारसंघामध्ये? कमतरता तर खरं आता राजकारण बदललं, विकासाचा दृष्टिकोनही बदललाय. त्यामुळं सगळंच काय कमी आहे. आता बघायला लागलं की सरकार असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल त्यांनी आपल्या समस्या काय आहेत, आपण त्या समस्याकडे पाहण्याचा वेग आणि दृष्टिकोन कसा आहे आणि विकास कामांचा वेग आणि दृष्टिकोन कसा आहे ह्याच्यामध्ये सांगड बसत नाही. मला आठवतंय 2017ला मी खासदार असताना नितीन गडकरीजी, शरद पवार साहेब, मी आणि बापट, गिरीश बापट, ते पालकमंत्री होते. त्यावेळेला चांदणी चौकामध्ये काही कामांचं उद्घाटन केलं, भूमिपूजन केलं, नारळ फोडले. त्यावेळेला मला आठवतं त्याच्या 2 महिने अगोदर, 4 महिन्या अगोदर किंवा 7-8 महिन्या अगोदर मोदीजींनी एक घोषणा केली की BRT योजना राबवायची. BRT म्हणजे बॅकवर्ड रिलिजियस टुरिझम. त्या अंतर्गत महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी जी मोठी रिलिजियस ठिकाणे त्यांना मेन रोडनं जोडायचं म्हणून त्यांनी सरळगाव खाली मुरुबादच्या तिकडचं सरळगाव ते भीमाशंकर असा रस्ता करायचा ठरला. मग मी काही लोकांशी चर्चा केली तर सरळगावपासून वर भीमाशंकरला येणं ते हाईट असल्यामुळं ते शक्यच नाही. मग मी तातडीनं अधिवेशन नसताना दिल्लीला गेलो, नॅशनल हायवेच्या चेअरमनला भेटलो आणि त्यांना सगळं दाखवलं. मग त्यावेळेला ते म्हणाले त्याला पर्याय मार्ग सांगा, भीमाशंकरला आपल्याला जोड करायची आहे, हायवे करायचा आहे. मग मी त्यांना माझ्या लेटरकडं प्रस्ताव सुचवला, नकाशासही त्यांना दाखवलं की बनकर फाटा, जुन्नर, घोडेगाव, भीमाशंकर आणि भीमाशंकरपासून खेड असा हायवे करायला पाहिजे. त्याच्याप्रमाणे आता त्याचं भूसंपादन चालू झालं आहे. पण त्याचा नारळ अगोदर फुटला होता 2017ला गडकरींच्या हस्ते. म्हणजे मला काय म्हणायचं की कामाचा वेग कसा आहे तो वेग आहे हा. 2017ला नाशिक फाटा ते राजगुरुनगर ह्या नवीन रस्त्याचं टेंडर काढलं होतं. मी खूप मेहनत केली, टेंडर काढलं होतं नॅशनल हायवेचं. आणि त्यावेळेला भोसरीमधून फ्लायओव्हर, कुरळी त्या भागामध्ये फ्लायओव्हर, चाकणचा फ्लायओव्हर हे सगळं करून 1018 कोटी रुपयाचं टेंडर त्यावेळेला निघालं. परंतु पिंपरी चिंचवडमधल्या आयुक्त असतील, काही राजकारणी असतील, त्यांनी त्याला विरोध केला की नाही आमचं भूसंपादन झालेलं नाही, आमचं जागेचं अलाइनमेंट झालेलं नाही, त्यामुळे तुमचं टेंडर तुम्ही आता काढू नका, आमचा विरोध आहे. 2017ला काढलेलं टेंडर ते कॅन्सल केलं. आज 2026 आहे, 27 यायला लागले, अजून त्याचं काम झालेलं नाही. आता रोज कोणतरी येतं, 15 दिवसामध्ये टेंडर उघडेल, 10 दिवसामध्ये टेंडर उघडेल, 8 दिवसामध्ये टेंडर उघडेल. मी सांगतोय 9 वर्षात काही झालेलं नाही आहे, अजून किती वेळ लागेल काय सांगता येत नाही. चाकणची ट्रॅफिक, खेडची ट्रॅफिक ही अशीच आहे. आणि दादा आता सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन आंदोलन केलं नाशिक पुणे रेल्वेसाठी, त्यामध्ये तुमची भूमिका काय, तुम्हाला काय वाटतं? माझी भूमिका अर्थात ही रेल्वे व्हायला पाहिजे हीच होती, हीच आहे आणि हीच असणार आहे. फक्त माझ्या मनाला कुठेतरी एक हसू आलं की 15-20 वर्ष मी भांडतो 2005 सालापासून. त्यावेळेला मी एकटा भांडत होतो. त्यावेळेला ही सगळी आंदोलनं नव्हती, ते आंदोलनकर्ते नव्हते, कोणी आमदार नव्हता, कोणी खासदार नव्हतं. एकटा शिवाजी आढळराव ही पुणे नाशिक रेल्वेसाठी भांडत होतो. प्रत्येक रेल्वेच्या अधिवेशनामध्ये रेल्वेच्या बजेटमध्ये मी माझं म्हणणं मांडायचं आणि सरकारवर टीका करत होतो. 15 वर्ष सातत्यानं माझं रेकॉर्ड उघडून बघा. जेव्हा सुरेश प्रभू रेल्वे मंत्री झाले त्याच्या अगोदरसुद्धा 2 वेळा रेल्वे मंजूर झाली. सुरुवातीच्या काळामध्ये 1250 कोटी रुपयाचा प्रकल्प होता, तो 2500 कोटी झाला, 3700 झाला, 6500 झाला, 13,500 कोटी झाला, आज तो जवळजवळ 22,000 कोटीवर गेला. ही सगळी स्थित्यंतरं मी पाहिली. मग त्या दिवशी आंदोलन झाले ना सगळी इकडं सगळीकडं, त्यावेळेला मी मनामध्ये हसत होतं की काय दिवस होते ते.
एकटा शिवाजी आढळराव लढत होता आणि सगळे मला वेड्यात काढत होते, कसली रेल्वे घेऊन बसलाय तुम्ही. पण आज लोकांना वाटायला लागलं की रेल्वे पाहिजे. हा त्यात राजकारणाचा फरक आहे. आणि दादा सोशल मीडिया तुम्ही यूज करता म्हणजे व्हॉट्सअप किंवा फेसबुक हो, अजूनही इंस्टाग्राम 100% पाहतो, कारण माझं बॅकग्राऊंडच इलेक्ट्रॉनिक आणि हे आहे असल्यामुळे त्याच्यावर तुमच्या व्हिडिओ मागे काय कमेंट वगैरे असं तुम्ही वाचता ते वाचत ते काय फारसं मनावर घ्यायचं नसतं कमेंट. तर कसं बघता तुम्ही ते असे काही काही वेळेला ठीक आहे ना, Negative comment. काही वेळेला काही लोक ज्यांना काहीच अनुभव नसतात, अरे मग तुम्ही 15 वर्षात काय केलं. हा परवलीचा शब्द झालाय आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात, विशेष करून जिन्नरहून आला तो शब्द की 15 वर्षात काय केलं, 15 वर्षात काय केलं. तुम्ही खासदार होऊन बघा, कामं करा. आज माझ्या दृष्टीने काय केलं, मी आज नाणेघाटाच्या गावात त्यावेळेला जात होतो, फार अगदी छोटे छोटे डोंगरावर जाऊन सुद्धा मुलं यायची, एकच वादा शिवाजी दादा करायचे. माझ्या दृष्टीने ती खासदारकी होती. कोपरं मांडव ह्या ठिकाणी खासदाराने दत्त घेतलेल्या गावामध्ये 3 महिने पाण्याचं टँकर चालवलं आमच्या खर्चानं आणि त्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला. माझ्या दृष्टीने 15 वर्षात मी ते केलं. आणि एवढं 3 वर्ष पाण्याचा टँकर मोफत चालून त्या ग्रामस्थांनी त्या टँकरचा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा सत्कार केला, मिरवणूक काढली. त्याच्यानंतर 1 महिन्यानं ज्यावेळेला मतमोजणी झाली त्यावेळेला मी बघितलं, मला 10% मतदान आणि विजयी उमेदवाराला 90% मतदान, ती खासदारकी मी पाहिलेली आहे. त्यामुळं मला ह्या सगळ्या याच्यातून मी गेलेलो आहे, सगळं पार केलेलं आहे. आता जर तुम्ही नाणेघाटाचा विषय काढला म्हणून सांगतो की आता अदानी हटाव हा प्रकल्प आता सगळं आपले आदिवासी बांधव असतील त्यांनी आंदोलन केलं. तर अदानी हटाव हा प्रकल्प याच्याबद्दल तुम्हाला कितपत माहिती आणि तुम्ही मी त्याबद्दल खरं कसं म्हणजे त्या दिवशी मीटिंग होती 2 दिवसापूर्वी. मी कलेक्टरला सांगितलं की दुडी साहेब मला या मीटिंगला यायचं आहे. तुम्ही मीटिंगला म्हणालेत बाकी कोणाला बोलवणार नाही, पण मला यायचं बघायचं काय आहे प्रकल्प. मी ह्या अपेक्षेनं गेलो की मला कळेल नक्की काय आहे, मीटिंग कसली आहे, हा प्रकल्प काय आहे, ह्याच्यातून शेतकऱ्यांचं काय वाईट होणार आणि काय चांगलं होणार, ह्या दोन्ही बाजू तपासून पाहायला पाहिजे. आज मी अनभेज्ञ आहेत, मला माहिती नाही किती आदिवासी लोकांना माहिती तो प्रकल्प चांगला आहे का वाईट आहे. वाईट आहे तर नक्की काय वाईट होणार आहे. जसं मी पुणे नाशिक चाकणच्या विमानतळाच्या संदर्भामध्ये पहिल्या दिवसापासून मी विरोध ह्यासाठी केला की मी दिल्लीमध्ये अनेक वेळा शरद पवार साहेबांनी बैठका लावल्या. पवार साहेब, सुप्रिया सुळे, मी आणि काही अजून खासदार पुण्यातले मीटिंग बसायचे आणि त्यावेळेला सगळेजण मला विनंती करायचे, आढळराव तुम्ही विरोध करू नका, आपलं विमानतळ पाहिजे चाकणला. म्हटलं माझा चाकणच्या विमानतळाला विरोध नाही, सर्वाधिक जास्त त्या विमानतळाचा उपयोग मीच करणार आहे जर चाकणला झालं तर. पण मला हे कळू द्या ना की ह्या विमानतळाला मला जी जागा पाहिजे तुम्ही शेतकऱ्यांना सांगा ना, बाबा तुझं वाटोळं होणार आहे तर तुझं चांगलं होणार आहे. ह्या गोष्टी सब कळू द्या, नंतर मग तुम्ही निर्णय घ्या ना, लोकांचं ऐकून घ्या. हे न करता तुम्ही मोजणीला गेलात, जसं ह्या अदानी प्रकल्पानं बाकी गोष्टी पुढं नेल्या. प्रकल्पग्रस्तांना माहिती नाही काय होणार आहे, काय कसं होणार आहे, नक्की बोरंड्याला काय होतं आहे, आपल्याकडं काय होतं, आपलं पाणी जाणार आहे का, आपली जमिनी जाणार आहे का, काय होणार आहे, गेल्या जमिनीचं काय मिळणार आहे आपल्याला. ह्या सगळ्या गोष्टीची कुठलीही कल्पना न देता जर तुम्ही प्रकल्प राबवायला गेला तर ते चुकीचं आहे. म्हणून माझ्या आदिवासी बांधवांना सुद्धा ही विनंती आहे की आपण विरोध करणं हे आपलं तुमचा अधिकार आहे, पण ते करत असताना थोडं समजून घ्या की आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्या दिवशी काही काही लोक अशी बोलत होते की त्यांना सगळं खूप माहिती आहे, म्हणजे हा प्रकल्प काय आहे ते, पण फारसं काही कोणाला त्यातलं इनडेप्थ नॉलेज आहे असं मला काही वाटलं नाही. मलाही माहिती नाही, आज पण मला माहिती नाही तो प्रकल्पाचं चांगलं आहे की वाईट आहे. मी काय बोलू. दादा पुढील निवडणुकीत पुन्हा एकदा संधी मिळाली तर खासदारकी लढणार का, काय सांगाल. खरं म्हणजे मी आजसुद्धा लोकांशी संपर्कात आहे. भविष्यामध्ये संधी चालून आली तर लोकांची सेवा करण्याची संधी मिळेल तर नक्कीच मी निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरेल. विपर्यस्त परिस्थिती असेल तर त्याचं विपरीत परिस्थिती असेल तर नाही मिळाली तर नाही मिळाली, परंतु प्रयत्नशील राहणं. शेवटी लोकांच्या कलावर अवलंबून आहे. लोकांना वाटलं तर मी नक्कीच राजकारणामध्ये सक्रिय राहील. पहिला दुसरा प्रश्न आपल्या त्या चॅनलचा, यूट्यूब चॅनलचा,
खरं म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये अनेक यूट्यूब चॅनल झालेत, परंतु त्यातले काही असे चॅनल आहेत की जसं आपलं शिवभूमी कट्टा. आज आपल्याशी चर्चा केली, मी बरेच काही आपले काही विषय पाहिले. ते पाहिल्यानंतर एक आगळं वेगळं पण आपल्या चॅनलचं मी पाहिलं आहे. एक अभ्यासपूर्ण एखाद्या विषयाशी सखोल अभ्यास करून लोकांपर्यंत काय मांडलं पाहिजे. काही अशा गोष्टी आहेत की लोकांना माहिती नसतील, त्या लोकांपर्यंत आल्या पाहिजे. समाजाला सुद्धा आपल्या चॅनलच्या बातमीतून काहीतरी घेत आलं पाहिजे. हा आपला उद्देश मी बघितले गेल्या 1-1.5 तासापासून किंवा अनेक महिने आठवड्यापासून मी फॉलो करतो आपल्या चॅनलला. म्हणून मला आपल्याला विनंती करायची की हे खूप चांगलं चॅनल आपण चालू केलेलं आहे. पण विजय प्रजापती, मी तुमचं आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करेल की एक चांगलं काम करताय, चांगला उपक्रम तुम्ही हाती घेतलेला आहे. मी माझ्या सर्व ह्या परिसरातील जनतेला विनंती करेल, आव्हान करेल की ह्या चॅनलला सबस्क्राईब करून नवीन नवीन विषय रोज पाहत जा. एवढीच मी माझ्या जनतेला विनंती करतो. थँक्यू दादा. आज तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि तुमचं संघर्ष, तुमची मत आज आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्यक्तींसोबत, नवीन मार्गदर्शन, नवीन प्रवासासोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू दादा. बरं वाटलं.